दिसतो आपल्याला, याला इयर पिना पण म्हटलं जातं. हा जो दिसतो तुम्हाला कोणत्या शेपचा दिसतो? फनल लाईक शेप. याचा जो शेप आहे तो कसा असतो? फनल लाईक शेप. तर पहा याचं काम असतं बॅलन्स. जे मोठे मोठे जनावर वगैरे असतात, एलिफंट वगैरे किंवा माकडं वगैरे बघितले असेल तुम्ही, मंकी वगैरे, तर ते बघा ज्या वेळेस काही त्यांना धोक्याची सूचना वाटली किंवा काहीतरी असं वाटलं की इथे धोका आहे, तर त्यावेळेस त्यांच्याशी कान काय करतात? एकदम वरती करतात ना. तर आपले होत नाहीत, कारण आपले जो इयर पिन आहे हा वेस्टिजल ऑर्गन आहे. याचा या ह्युमन मध्ये याचा काहीही उपयोग नाहीये. हे जो फनल लाईक एक दिसतो, तर हा याचा ह्युमन मध्ये काहीही उपयोग नाही. पण बाकीचे जे अदर ॲनिमल आहेत तर त्यांच्यामध्ये त्याचा खूप उपयोग आहे. तर शरीराचं बॅलन्स बघा, शेपटी एक वरती करतात आणि अशी कान. पळताना माकडे एखाद्या वेळेस किंवा वानर बघितलं तुम्ही पळताना, पळत असेल तर ते शेपटी एकदम असं टाईट शेपटी करते आणि कान एकदम टाईट करते आणि पळते. म्हणजे हे कान जे आहे, इयर पिना जे आहे, तर त्यांचं काम काय आहे? ते त्यांच्या शरीराचं बॅलन्स कंट्रोल करण्यामध्ये हेल्प करतात. त्यानंतर पहा कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय? तर कार्टिलेज म्हणजे कमकुवत हाड. मी हाड एकदा शिकवताना सांगितलं होतं तुम्हाला. कार्टिलेज कशाला म्हटलं जातं? बोन्स मध्ये कार्टिलेज म्हणजे जे कमकुवत हाडे असतात. तर कानामध्ये जे हाडे असतात तर ते कसे असतात? कार्टिलेज असतात, म्हणजे कमकुवत हाडे आहेत. त्यानंतर हा वेस्टिजल ऑर्गन, मी आता सांगितलं की बाकीच्या ॲनिमल मध्ये याची खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपल्यामध्ये हा जो फनल आहे म्हणजे आउटर इयर जो आहे, हा वेस्टिजल आहे. याचा आपल्या बॉडीमध्ये काहीही उपयोग नाही. फक्त उपयोग आहे तो म्हणजे कानातले घालण्यासाठी आणि आपण सुंदर दिसण्यासाठी वगैरे त्याचा उपयोग आहे. बाकी काही याचा उपयोग नाही. याच्या 7 लेअर आहेत. इथून इथपर्यंत जर बघितलं तुम्ही तर याच्या 7 लेअर असतात. जी वरची एकदम ही वरची जी लेअर असती तर या वरच्या लेअरला म्हटलं जातं हेलिक्स. काय म्हणतात? हेलिक्स म्हणतात. आणि ही जी खालची लेअर दिसते ज्याच्यामध्ये आपण कानातले वगैरे काढतो तर ही आहे लिब्युला. ही जी लेअर दिसते ज्याच्यामध्ये आपण इयरिंग वगैरे घालतो तर ती लिब्युला आहे. आता याचं काम काय पहा? कलेक्ट द साऊंड वेव्स. हे काय काम करतं? साऊंड वेव्सला कलेक्ट करतं आणि पासवर्ड करतं कोणाकडे? एअर ड्रम कडे. कलेक्ट द साऊंड अँड पास आउट द एअर ड्रम. एअर ड्रम कडे त्याला पास आउट करतात. आता एअर ड्रम कुठे असतो? मिडल इयर मध्ये. एअर ड्रम म्हणजे कानाचा पडदा, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. एअर ड्रम वर या साऊंड वेव्ह ज्या आहेत काय होतात? जाऊन आदळतात आणि आदळल्यामुळे तिथं व्हायब्रेशन होतं. साऊंड कधी क्रिएट होतो? ज्यावेळेस व्हायब्रेशन होतं त्यावेळेस साऊंड क्रिएट होतो. मग या साऊंड वेव्ह ज्या आउटर इयरने कलेक्ट केल्या होत्या आणि पास आउट केल्या होत्या एअर ड्रम कडे, तर त्या एअर ड्रम वर जातात आणि त्याच्यावर काय होतात? फॉल होतात, पडतात. त्यामुळे एअर ड्रम जो आहे व्हायब्रेट होतो आणि एअर ड्रम व्हायब्रेट झाल्यामुळे तो जो सिग्नल आहे तर एक सिग्नल जनरेट होतो. आता सिग्नल जनरेट झालं तर त्याला कनेक्ट काय असतात? आपल्या सेन्सरी नर्वस. ज्या सेन्स ज्या आहे कोणाकडे नेतात? ब्रेन कडे नेतात. तर याच्यामध्ये पहा एक इयर कॅनल असतं. या इयर कॅनल मध्ये काय असतो? इयर ड्रम असतो. हा इयर ड्रम व्हायब्रेट होतो आणि व्हायब्रेट झाल्यानंतर साऊंड काय होतं? जनरेट केला जातो. आता यामध्ये 3 बोन्स आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं बघा, 3 बोन्स एकत्रच आहेत. यामध्ये एक 3 बोन्स टाइपचा आहे, त्याला म्हटलं जातं ओसिकल्स. 3 बोनला एकत्रित करून म्हटलं जातं ओसिकल्स. आणि यामध्ये जे 3 बोन्स आहेत त्याचे नाव आहे मेलियस, इनियस अँड स्टेप्स. स्टेप जे आहे ह्युमन बॉडी मधलं सगळ्यात स्मॉलेस्ट बोन जे आहे आपलं ते आहे स्टेप्स. तांदळाच्या एका छोट्या दाणे एवढा असतं आणि ते कुठे? आपल्या कानामध्ये आहे. तर स्टेप जे आहे हे सगळ्यात स्मॉलेस्ट बोन इन ह्युमन बॉडी. जर विचारलं तुम्हाला कोणी तर ते कोणतं आहे? स्टेप्स आहे. त्यानंतर पहा इथे एक सिग्नल जनरेट झालं. त्यानंतर आहे इनर इयर. मिडल इयरवर फक्त काय होतं? व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेशन झाल्यामुळे साऊंड काय होतं? तिथं जनरेट होतो फक्त. हा साऊंड जातो इनर इयर मध्ये. आता इनर इयरला इनर इयर जो आहे त्याच्यामध्ये कनेक्टेड असतात ऑडिटरी नर्व आणि या ऑडिटरी नर्व इयर टू कोणापर्यंत कन्वर्ट असतात? आपल्या ब्रेन पर्यंत. मग जे काही सिग्नल मिळालेलं आहे हे सिग्नल घेऊन किंवा हे सिग्नल कॅरी करून त्या कुठे जातात? ब्रेन कडे जातात आणि ब्रेनला ते सिग्नल कॅरी करण्याचं काम करतात. आता यामध्ये पहा एक स्नेल लाईक तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं. स्नेल लाईक स्ट्रक्चर दिसतं ना, तर हे स्नेल लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला म्हटलं जातं कॉचेला. आणि याचं काम काय असतं? जे काही सिग्नल मिळालेलं आहे या सिग्नलला इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो आणि हे इलेक्ट्रिक सिग्नल ब्रेन कडे पास आउट करण्याचं काम करतो. ज्यावेळेस ब्रेन कडे हे सिग्नल जातं त्यावेळेस आपल्याला समोरचा जो काही साऊंड आहे तो आपल्याला समजतो किंवा तो साऊंड आपल्या कानापर्यंत आपल्याला ऐकायला मिळतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.